नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला। यावेळी आनंद परांजपे यांनी रायगडच्या पालिका मंत्रिपदावर भाष्य करताना कुत्रे भुंकतात आणि हत्ती जोशात चालतो अशा प्रकारचे वक्तव्य करून शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांना कुत्र्याची उपमा देऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्हा पालकमंत्री पदावर दावा प्रबळ असल्याचे त्यांनी सांगितले। 1 मेला आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चांगल्या कामाची पोचपावती देण्यात आली। आता लाडकी बहीण योजनेचे सर्वस्व काम आदिती तटकरे यांच्या माध्यमातून झाल्याचे आनंद परांजपे म्हणाले आहेत। त्यामुळे चांगल्या कामाची पोचपावती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल हे निश्चित असून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ होण्यासाठी प्रयत्न करतोय असे सांगून महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल अशा प्रकारचे संकेत यावेळी आनंद परांजपे यांनी दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। आणि खरं तर ज्या मंत्र्यांना 1 मेच्या दिवशी सर्वोत्कृष्ट विभागाचं काम केलं अशा प्रकारचे खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्तुती केली अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महिला व बाल विकास विभाग ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 2,47,00,000 भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी अदितीताई तटकरे या कामामध्ये अव्वल आहेतच। त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही। मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हत्ती आपल्या जोशाने चालतो। त्यामुळे कुत्रे भुंक भुंकती दौलाने चाले हत्ती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो। चोपडा शहरातील विविध भागांमध्ये प्रमुख रस्त्यांचे कोट्यवधी रुपये अंदाजपत्र असलेल्या रस्त्यांच्या भूमिपूजन माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते आणि विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत करण्यात आले। शहराचे प्रमुख रस्ते आणि इतर उपरस्त्यांचे काम गणेश उत्सवाच्या आधी करण्यात येणार असून त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकीच्या आधी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले। आज आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते जवळपास 3,65,00,000च्या भूमिपूजन करण्यात आले रस्त्यांच्या कामात। चोपड्याचा महत्त्वाचा जो रस्ता होता गोल मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंतचा या रस्त्याला जवळपास 2 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले होते। वर्कआउटही झाली होती, पण मधल्या कालखंडामध्ये गटरीची कामं आली। ही भूमिगत गटर होत असताना जर आपण रस्ता केला तर पुन्हा तो फोडावा लागला असता, म्हणून आपण या कामाला थोडं मागे ठेवलं होतं। आता भूमिगत गटारी झाली, त्याचप्रमाणे कनेक्शन जे होते जोडायचे नळाचे ते कनेक्शन जोडण्याचं काम चालतं आणि जवळपास आपल्या या शहरामध्ये 120 कोटीचे कामं रस्त्याची ही मंजूर झालेली आहेत, ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या आहेत। जिथे गटरीचे कामं होतील, ज्या ठिकाणच्या नळाचे कामं कंप्लीट होतील त्या ठिकाणचं टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण शहराचे ही जी कामं मंजूर ती कामं पूर्ण करून घेणार आहोत। महाराष्ट्र राज्यात 30 जून पासून मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून दिनांक 21 जुलै पासून दिल्ली ते संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या दोन्ही अधिवेशनात धुळे जिल्ह्यातील MIDC बाबतच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघणे गरजेचे असल्यामुळे धुळे, नरडाणा, बाभळे येथील MIDC अंतर्गत उद्योजकांचे विविध अडचणी दूर करण्यासाठी तसेच नवीन उद्योजकांना चालना देऊन नवीन उद्योग उभारण्यासाठी आज धुळ्यातील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली असून यावेळी MIDC परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जे काही रस्ते असतील, ड्रेनेज असेल किंवा लाईटाचे जे विषय आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, तर त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली आणि वाढीव पाणी पुरवठा
आणि शुद्ध पाणी पुरवठा कशा पद्धतीने आपण देऊ शकतो त्या संदर्भामध्ये पण चर्चा त्या ठिकाणी झाली. उद्योगाची सुरक्षितता राहण्याच्या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटला देखील त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी देखील आश्वासित केलं की जे काही प्रश्न तुमच्यावरती तुम्हाला कोणाच्याबद्दल काही त्रास होत असेल, काही कोणी त्या ठिकाणी दादागिरी करत असेल, तुम्ही ते गुन्हे दाखल करा, आम्ही तात्काळ त्या संदर्भामध्ये कारवाई करू असं देखील सांगितलं. नवीन उद्योग येण्यासाठी आणि जे उद्योजक आहेत तर त्यांना जो काही त्रास होतो आहे त्यांच्या व्यापार करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी ज्या काही तरतुदींची आवश्यकता आहे, शासनाकडून ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील त्यांनी मला सांगितलं आणि तसं लेखी निवेदन देखील ते देणार आहेत. आणि GSTच्या संदर्भामध्ये पण मुद्दा उपस्थित केलेला आहे. काही प्रश्न राज्य शासनाशी निगडीत आहेत, काही प्रश्न केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं. ओबीसी समाज संघटनेच्या वतीने देसाईगंज येथे एक भव्य ओबीसी मेळावा आणि अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर विचारमंथन करण्यात आले असून या विशेष कार्यक्रमाला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम तसेच माजी आमदार कृष्णा गजबे यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाज संघटनेच्या पुढील कार्यपद्धतीबाबतही दिशा निश्चित करण्यात आली. आज तालुका देसाईगंज ओबीसी संघटनेच्या वतीनं जे 30 एप्रिल 2025ला जो भारत सरकारचा निर्णय झाला आहे की जातीगत जनगणना करण्यात यावी, या संबंधानं तालुका संघटनेच्या वतीनं अभिनंदन सोहळा व ओबीसी समाज बांधवांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. खरं म्हणजे ही मागणी मागील अनेक दिवसापासून अनेक संघटनेच्या आणि राजकीय नेत्यांनी लावून धरलेली होती आणि त्याच मागणीचा विचार करून भारत सरकारनं 30 एप्रिल 2025ला जातीगत जनगणना करण्याच्या संबंधानं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून हा एक आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे त्या पद्धतीनं एक व्यवस्थित सर्व ओबीसी बांधवांची असेल, SC ST या सर्व समाज बांधवांची व्यवस्थित जनगणना करून त्यानुसार जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या पद्धतीनं भविष्यातील एक समाजासाठी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या वतीनं प्रयत्न झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.